नमस्कार, मी निलिमा कदम. आर्क ई लर्निंग या व्हिडिओजमध्ये आपले सहर्ष स्वागत. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वी पेपर दुसरा यामध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी हा 50 गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर 100 गुणांसाठी असा असतो. एकूण पेपर दुसरा हा 150 गुणांसाठी असतो. थर्ड लँग्वेज अँड इंटेलिजन्स टेस्ट. आपण बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासणार आहोत. मनोरे पिरॅमिड्स. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मनोरे हा जो घटक आहे या घटकासाठी 6% इतका भारांश दिलेला आहे. म्हणजेच या घटकावर प्रश्नपत्रिकेमध्ये 3 प्रश्न असतात. 6 गुणांसाठी म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 गुणाचा याप्रमाणे मनोरे या घटकासाठी 6 गुण दिलेले आहेत. मनोरे या घटकामध्ये कशा प्रकारच्या प्रश्नांचं स्वरूप असतं ते आपण आता अभ्यासणार आहोत. यामध्ये काही संख्या किंवा अक्षरे यांची रचना एखाद्या मनोऱ्यासारखी केलेली असते. हा मनोरा तुम्हाला दिसतोय. विटांचा मनोरा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे बघा. त्याचप्रमाणे या प्रश्नामध्ये अशा प्रकारे अक्षरे किंवा हे अंक, काही वेळेला अंक आणि अक्षर एकत्र यांची रचना एखाद्या मनोऱ्यासारखी केलेली आहे. तर प्रत्येक संख्येचे किंवा अक्षराचे त्या मनोऱ्यातील स्थान लक्षात घेऊन त्यावर आधारित जे प्रश्न आपल्याला दिलेले असतात ते सोडवायचे असतात. आता हा जो मनोरा आहे तो या ठिकाणी बघा काय झालेला आहे, खालून असा वर गेलेला आहे. या ठिकाणी वरून संख्या किंवा अक्षरे ही कमी कमी होत आलेली आहेत. थोडक्यात या घटकामध्ये अंक आणि अक्षरांची मांडणी एका विशिष्ट पद्धतीने करण्यात आलेली असते. मनोऱ्यात अक्षरे किंवा अंक यांचे थर रचलेले असतात. जितकी अक्षरे किंवा अंक असतील त्यापेक्षा एकने कमी किंवा एकने वाढत जाणाऱ्या संख्या त्या खालील थरामध्ये असतात. याप्रमाणे एक एक अक्षर कमी किंवा एक एक अक्षर किंवा अंक वाढत जाऊन थर तयार केलेला असतो आणि अशा प्रकारे अक्षरांचा आणि अंकांचा थर रचून मनोरा तयार करण्यात आलेला असतो. या मनोऱ्यामध्ये या अंक किंवा ही जी अक्षरं दिलेली असतात त्यांचं विशिष्ट एक स्थान ठरवलेलं असतं आणि त्या स्थानांवर आधारित प्रश्नांची रचना करण्यात आलेली असते. या स्थानांचा क्रम आपल्याला लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखायचे असते. So the pyramid, the concept of this topic is to identify the student's ability of an object which is analogous to the place of another object. Now under this subtopic, a pyramid-like arrangement of numbers or letters is given. A term in the question consists of group of numbers or letters from the pyramid. This term is related to the another term. The respective places of numbers or letters in the pyramid are analogous. On this basis, the fourth term related to the third term is to be found out. So, you can join the numbers or letters
by straight lines and form some structure and identify the similarity or analogous between them. काही महत्त्वाच्या सूचना या संबंधी आपण बघणार आहोत. तर या भागातील प्रश्नांसाठी प्रश्नपत्रिकेत संख्या किंवा अक्षरे यांची विशिष्ट मांडणी दिलेली असते आणि त्याखाली काही प्रश्न दिलेले असतात. हा मनोरा अंकांचा, अक्षरांचा किंवा काही वेळेला अंक आणि अक्षरे एकत्र अशा प्रकारे दिलेला असतो. संख्यांची किंवा अक्षरांची रचना ही खालून वर किंवा वरून खाली अशा प्रकारे केलेली असते. प्रश्न विचारताना प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध असतो तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा असतो. तो संबंध लक्षात घेऊन आपल्याला अचूक उत्तर निवडायचे असते. यामध्ये पहिला प्रकार आपण बघणार आहोत. नमुना 1, अक्षरांचा वापर, यूज ऑफ लेटर्स. या मनोऱ्यामध्ये प्रत्येक पदातील अक्षरे सरळ रेषेने जोडल्यास जी रचना मिळते तशीच रचना किंवा त्या रचनेची आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिमा याच्याशी संबंधित पद हे आपल्याला दुसऱ्या पदात मिळत असतं. तर आपण सरळ रेषेने ही अक्षर जोडून घेतल्यास आपल्याला ती एक रचना मिळू शकते आणि तीच रचना आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये असेल तशीच रचना तिसऱ्या व चौथ्या पदात असणं अपेक्षित असतं आणि त्यानुसार आपल्याला हे प्रश्न सोडवायचे असतात. आपण प्रश्न प्रकार अभ्यासणार आहोत. प्रश्नाचं स्वरूप जे आहे ते कसं असतं बघा. पुढील मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नातील पदांमध्ये असणाऱ्या अक्षरांच्या स्थानांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा. या ठिकाणी आपल्याला मनोरा दिलेला आहे. Observe the following pyramid and choose the correct alternative to replace the question mark. Here, letters, pyramid of letters is given. अक्षरांचा मनोरा दिलेला आहे. प्रश्न आपल्या पुढे ठेवलेला आहे बघा. JRBAC is to LTDCE. So, third term we have to find out is to fourth term is given PXHGI. This is a pyramid of capital letters. कॅपिटल अक्षरांचा हा आपल्याला एक मनोरा दिलेला आहे. तर JRBAC to LTDCE आपण सरळ रेषांच्या सहाय्याने ही अक्षर मनोऱ्यामध्ये मार्क करून घेऊया, अधोरेखित करूया. बघा JRB पुढे A आणि C काय आहे बघा. JRB ही एक सरळ लाईन झाली आणि त्याच्या या बाजूला हा A आणि दुसऱ्या बाजूला C, राईट. नेक्स्ट LTD पुन्हा स्ट्रेट लाईन CE. सो लेफ्ट yellow, I will use yellow color. Left side C, right side E. Okay. So this is first two term. Now the fourth term is given PXHGI. PXH. Yes, here it is PXHGI. First left and then right. Now this is the fourth term. See here, left side. So this is left side J, right? So here right side P. So we have to skip this middle one, that's OWG, we have to skip, and NVF, right? NVF. So NVF, first left and then right. So E and G. NVFEG, that is option number 2. So काय आहेत बघा. 3 अक्षरे खालच्या दिशेने मांडलेली आहेत आणि उर्वरित 2 अक्षरे अनुक्रमे खालच्या अक्षराच्या डावीकडे आणि उजवीकडे आहे. आणि पिरॅमिड मधील प्रत्येक अक्षरांच्या
पुढील गटाच्या स्थितीत एका अक्षराचं अंतर आहे. म्हणजे जे नंतर के स्किप केलाय एल आहे. मग पी म्हणून ओ स्किप करून एन म्हणून उत्तर आलं NVFEG. दॅट इज ऑप्शन नंबर 2. लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला फसवण्यासाठी NVFGE हाही ऑप्शन दिलेला असू शकतो. परंतु काय घ्यायचंय, पहिले डावीकडे आणि नंतर उजवीकडे, लेफ्ट अँड देन राईट. सो NVFEG इज द करेक्ट ऑप्शन. पुढचा प्रश्न, मनोऱ्याचे निरीक्षण करून पदामध्ये असणाऱ्या अक्षराच्या स्थानांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा. Observe the following pyramid and choose the correct alternative to replace the question mark. Question is given, FVJI to ZYMN, GFXY is to what? बघा आता, FVJI मनोऱ्यामध्ये खुणा करून घ्या. FVJI एक आपल्याला आयत तयार झालेला दिसतोय, चौकोन तयार झालेला दिसतोय. सिमिलरली ZYMN, ZYMN दिशा लक्षात घ्या. बघा, FVJI दिस वे, राईट. बरोबर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने या ठिकाणी ZY बघा MN या दिशेने आहे, विरुद्ध दिशेने. GFXY, GFXY आता या ठिकाणी बघा काय आहे, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आहे, राईट. GFXY म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे, DE काय आलं, DEWV, right? DEWV. So option number 2. The group of letters are forming a shape of a rectangle on either of the ends of a pyramid. So DE याचा क्रम बघा असा आहे, DEWV. So option number 2 is the correct answer. पिरॅमिडच्या दोन्ही टोकांवर अक्षरांचा समूह आयताचा आकार बनवत आहे. पुन्हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे आणि त्याखाली आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. प्रश्न आहे बघा, AQZE is to WTXH, so GHNO is to what? We will mark first group of letters, that is 4 letters in this pyramid, AQZE. AQZE. Yes. This is a shape of a rhombus. Is to WTXH. WTXH. Again, this is a rhombus. समभुज चौकोनाचा आकार तयार झालाय बघा. AQZE या ठिकाणी WTXH वरच्या दिशेने. GHNO. GHNO. बघा GHNO या दिशेने झाला तयार. मग आता या ठिकाणी काय आहे, कोपऱ्यात होणार आहे, येस, JILK. G पासून स्टार्ट झाला म्हणून या ठिकाणी पण J पासून होणार, JILK. तर पहिल्या जोडीमध्ये दोन्ही अक्षरांचा समूह डावीकडून उजवीकडे काय करतोय, समभुज चौकोनाचा आकार बनवतो. सो in the first pair, group of letters form a rhombus shape from left to right. GHNO. Here again JILK. So correct option will be option number 3, JILK. Left to right आणि right to left. Right? या ठिकाणी बघा, या ठिकाणी असा झालेला लेफ्ट पासून गेलेला, इथून राईट पासून लेफ्ट ला गेलेला आहे, बरोबर. म्हणून या ठिकाणी पण बघा, लेफ्ट टू राईट, या ठिकाणी राईट टू लेफ्ट. पुढचा प्रश्न आहे, BHR is to CIS, so RXEM is to what? Options are given.
Observe this pyramid. Mark the given letters in this pyramid. B, H, R. Where it is? Yes, B, H and R. So, B, H, R. Next is to C, I, S. C, I, S. स्ट्रेट लाईन मध्ये आपल्याला ही अक्षर दिसत आहेत. नेक्स्ट R, X, E, M. Where it is? R, X, E, M. Yes, here it is. Right? R, X, E, M. So, the option will be R is taken. So, S we have to consider. So, S, Z, H, Q. Yes, right? So, S, Z, H, Q is the correct answer. That is option number 2 is the correct answer. बघा, ज्या प्रकारे आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये संबंध आहे तसाच संबंध घ्यायचा. या ठिकाणी तिसऱ्या पदामध्ये हे आर अक्षर घेतलेलं होतं, त्याला जोडून हा फॉर्म तयार झालेला आहे, RXEN. सो SZHQ. So observe the pyramid and answer the questions based on it. Okay, the question is DHEB KQLG CLUK. You have to find out the option in the place of question mark. Options are given GIHD, KQWP, PWDV and VDIC. We will mark the given alphabets in this pyramid. DHEB. DHEB. Yes, it is a rhombus. KQLG. KQLG. Yes, on the same side, right? Next, CLUK. CLUK. It's coming from the top to bottom. This way, the rhombus is forming. So here, the answer will be on same side. So the rhombus will be PWDV, right? So option number 3 is the correct answer. So in the first pair, the group of letters form a rhombus shape form DHEB, top to bottom. So in the second pair, again top to bottom. So thus the next term will be PWDV. So try to join the numbers or letters in the given pyramid by straight lines. See the structure and follow this structure, that is similar structure or mirror images or water reflection in the given question. In this way, try to solve these questions carefully and accurately. Thank you.